तर आज महाशिवरात्री होती म्हणून मी गेलो होतो नरसापूरच्या गडावर आणि तिथं पाहिजे होतं एका आपल्या अंगात चालतं, पण तुम्ही असे म्हणता पाहू नका, मी सगळे तुम्हाला पहिली पण सांगतो, पण तुम्ही घ्या फॉलो करून. सकाळी सकाळी निघलो नरसापूरला जाण्यासाठी. आलो नरसापूर मध्ये आणि तिथून सीधं निघलो मग वरत जाण्यासाठी. आलो वरत पहिले तर गाडी पार्किंग लावून घेतली आणि पैदल पैदल निघलो मग गडावर जाण्यासाठी. आलो जर असं वरतं आणि इकडे खाली रांगून पाहत होते, इथं यात्रा पण होती अजून आपल्याला त्या वरत टेकडीवर पण त्यांनी होते दर्शन करण्यासाठी. 2 पाय टाकून पुढे आलो आणि ह्या पायऱ्या निघलो वरत जाण्यासाठी. आलो वरत गर्दी तर खूपच होती आणि बसलो लाईनीमध्ये. तेवढ्या चालते ह्या आपाजीच्या अंगात, ह्या आपाजी भले सरपावणीच करत जाई, ज्या अंगात डुम्या सर्व चालतं वाटते. पहिले तर त्याला अंतर जाऊ दिलं आणि मग मी नंदी महाराजाचे दर्शन करून घेतले आणि मग गेलो मंदिरामध्ये शिवपिंडाचे दर्शन करून घेतले आणि मग आलो मी बाहेर. काही वेळ वरत थांबून निघलो मग खाली जाण्यासाठी. आलो खाली पोटायला म्हणलं येतं की इथं थांबून फायदा नाही, त्याला म्हणलं कडमले शिवपिंडानं नंदी महाराजाचे दर्शन करण्यासाठी. रपकन गाड्या काढल्या आणि 360च्या स्पीडने निघलो कडमले जाण्यासाठी. आलो कडंबामध्ये आणि तिथून आलो मग आपल्या मंदिरापाशी. आज तर शिवरात्री होती म्हणून कडंबात पण गर्दी तर खूपच होती आणि म्हणलं दर्शन होते का नाही का म्हणलं आणि दूर दर्शन करून घेतले आणि मग आलो इकडे नाश्ता मारायला. नाश्त्यातून मारून तसंच निघलो मग नरसापूरला जाण्यासाठी. आलो नरसापुरामध्ये आणि तेवढे ते भेटले आपल्या गावातले मित्र आणि त्याच्यासोबत एक व्हिडिओ काढून आलो मग वरतं. आणि वरतं आल्या भाऊ पांड्या भाऊ म्हणे मला पण व्हिडिओमध्ये घेऊन घे म्हणे, त्याला पण व्हिडिओमध्ये घेऊन घेतला आणि मग आलो इकडे यात्रेमध्ये. पहिले तर जैन पार्सल चिवडा घेऊन घेतला आणि मग निघलो आम्ही घराकडे जाण्यासाठी. तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच, उद्या पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ.